महत्त्वाची बातमी येते स्थानिक निवडणुकांच्या संदर्भात। स्थानिक निवडणुकांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे आदेश दिलेले आहे। तर काही स्थानिक निवडणुका या जाहीर झालेल्या आहे। नगर परिषद, नगर पंचायत या निवडणुका जाहीर झाल्या आहे आणि या पार्श्वभूमीवर आता चर्चा होऊ लागलेली आहे आरक्षण संदर्भात। तर आरक्षणाचा हा आकडा 50%पेक्षा जास्त होऊ नये, 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असे आदेश आहे सर्वोच्च न्यायालयाचे। स्थानिक निवडणुका रखडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध होतोय। निवडणूक आयोगाने न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध करण्यात येतोय। निवडणूक आयोगाने न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थानिक निवडणुका रखडणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। तर न्यायालयानेही आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत आणि याच संदर्भात याचिकाकर्ते विकास गवळी हे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। विकास गवळीजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। काय तक्रार करतायत तुम्ही? सर्वप्रथम सध्या राज्यामध्ये जो मुद्दा प्रत्येक चॅनलवर ऐकायला मिळतो की 50% पेक्षा आरक्षण जास्त जाऊ नये म्हणून तक्रार केली, परंतु तसा मुद्दा अजिबात नाही। ही धुळ्यावाल्यांची पिटिशन आहे, माझी पिटिशन वेगळी आहे। मी ओबीसी विरोधी नाही, मी स्वतः ओबीसी आहे आणि ओबीसी लोकांची पद जाऊ नये म्हणून मी ही पिटिशन केलेली आहे। महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की 6/5/2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यात निवडणुका घ्या असा एक आदेश पारित केला होता आणि त्या आदेशामध्ये त्यांनी 2 नंबरच्या मुद्द्यात असं मेन्शन केलं होतं की द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटी ॲज पर द लॉ ॲज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू द 2022 म्हणजे 2022 रिपोर्ट ऑफ द बाटिया कमिशन। याचा अर्थ असा होतो की बाटिया कमिशनच्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये जो ओबीसीच्या बाबतीत कायदा अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार इलेक्शन घ्या। आणि शेवटचा मुद्दा त्यांनी असा टाकला होता की द इलेक्शन शॅल बी हेल्ड सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ दिस पिटिशन। म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2021 साली सुद्धा अशाच पद्धतीचं प्रोसिडिंग सर्वोच्च न्यायालयामधून ऑर्डर झाली होती आणि त्याच्यानंतर 289 लोकांची पदं गेली होती। तशाच पद्धतीचा या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या ज्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीची जी विकासजी आपल्याला थोडे एका क्षणासाठी थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। मुदतवाढ दिलेली आहे, पार्थ पवार यांच्या 14 दिवस मुदतवाढ दिलेली आहे, काय बोलणार याच्यावर? मीडिया कंपनीला मुदतवाढ असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं। असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो, पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे। एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं। मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली है। वो मुझे दमानिया जी ने क्या आरोप लगाया उसका जब राइटिंग में सरकार के पास आएगा उसका चौकसी करके जो भी निर्णय होगा। तर पुन्हा एकदा जाणार आहोत आरक्षणाच्या बातमीकडे। स्थानिक निवडणुका रखडणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत याचिकाकर्ता विकास गवळी यांच्याकडे। विकास गवळीजी, तुमचा मुद्दा मांडा। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 4/11/2025 म्हणजे आता या मागच्या हप्त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक पॅरेग्राफ असा टाकलेला आहे की सदरच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6/5/2025 रोजीच्या आदेशान्वये विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756/2021 व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील। म्हणजे एकूण सगळी ही निवडणूक प्रक्रिया जी
आता पार पडणार होती, ज्याच्यामध्ये हे सदस्य निवडून येणार होते, यांच्या बाबतीत एखादा जर चुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढे झाला तर त्याच्यामध्ये या सगळ्या सदस्यांची पदं गेली असती, निवडून येणारे सगळे सदस्य घरी बसले असते. जसे याच्या अगोदर 289 सदस्य त्यामध्ये पदमुक्त झाले होते आणि नवीन निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तशी परिस्थिती सध्याच्या या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं जो काही त्यांचा निवडणूक घोषित करण्याचा आदेश केलेला आहे त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश काढला होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की 2022च्या बाठिया कमिशनच्या रिपोर्टच्या अगोदर जो कायदा अस्तित्वात आहे त्याच्यानुसार इलेक्शन घ्या. परंतु 2022च्या अगोदर राज्यात 4 मार्च 2021 ते 2022 या कालखंडात ओबीसीचं रिझर्वेशनच नव्हतं. त्यावेळेला ट्रिपल टेस्ट पूर्ण झालेली नव्हती. बाठिया कमिशनच्या माध्यमातून ती ट्रिपल टेस्ट पूर्ण झाली आणि नंतर ओबीसी आरक्षण लागू झालं. मग 2022च्या अगोदरच्या कायद्यानुसार जर इलेक्शन घ्या म्हटलं तर मग ते ओबीसी रिझर्वेशनच देता आलं नसतं. आणि ओबीसी रिझर्वेशन देता येत नसताना हे जे 27% आरक्षण दिलं त्याच्यामध्ये हे उद्या कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी गेलं असतं तर ते असंवैधानिक ठरलं असतं आणि निवडून आलेले सगळे सदस्य घरी बसले असते. मी परत एकदा सांगतो की मी ओबीसीच्या विरोधी नाही, मी स्वतः ओबीसी आहे आणि ओबीसी सदस्यांची पदं जाऊ नये म्हणून मी ही याचिका केलेली आहे, कंटेम्प्ट पिटिशन फाईल केली की हे चुकीच्या पद्धतीनं यांनी प्रक्रिया राबवली. आणि काल सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये काल तेच सांगितलं की ज्या के कृष्णमूर्ती 2010चं जे डिसिजन आहे. जी विकासजी, वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला थांबवते, मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला आता विरोध होतोय, तशी याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे, तक्रार करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार ही देण्यात आलेली आहे. स्थानिक निवडणुकांवर त्यामुळे परिणाम होणार का, स्थानिक निवडणुका रखडणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जातोय. तर आरक्षणासंदर्भात याआधीही ओबीसी नेत्यांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात न्यायालयात धाव घेणार असा इशारा देण्यात आला होता.